या ऑन गोईंग मॅचकडे अगदी जर पाहिलं तर मैदानावरती दोन संघ दाखल झालेत. गावदेवी अंजूर त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर सुमित कुमार केवनी दिवे हे दोन संघ आपण पाहतोय. टॉस जिंकला होता सुमित कुमार केवनी दिवे या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि गावदेवी अंजूर कुणाल पाटील कर्णधार आहेत संघाचे आणि त्यांच्या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केला या मॅचमध्ये. हा सामना देखील दर्जेदार पाहायला मिळेल कारण गावदेवी अंजूर एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर सुमित कुमार केवनी दिवे मी मगाशी देखील उल्लेख केला. मागच्या वर्षी गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये नागलीच्या मैदानावरती संघाची कामगिरी कमालीची राहिली होती आणि अगदी जर पाहिलं तर रजनी स्पर्धेमध्ये या संघाने चांगली कामगिरी केली होती आणि तो संघ आज पाहिलं तर GCAच्या माध्यमातून वडघरच्या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि पहिला सामना आज खेळणार आहेत. आमचे दोन्ही ऑफिशियल्स अंपायर्स मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला राजेंद्र पाटील सर आणि एका बाजूला निखिलेश बजागे सर आणि तुम्ही पाहताय या मॅचसाठी. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि सुरुवातीची 3 षटके तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत म्हणजेच वेळेचं नियोजन करायचं आहे. फार महत्त्वाची क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील महत्त्वाचा सामना पाहायला मिळतोय. आतापर्यंत सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर सर्व संघांची कामगिरी चांगली राहिली परंतु मागील मॅचमध्ये वर्चस्व गाजवलं जय हनुमान सरवली या संघाने अफलातून कामगिरी केली आणि तो संघ पुढच्या फेरीसाठी दाखल झाला. हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. दोन्ही बलाढ्य संघ मैदानावरती खेळतील. सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा पुन्हा एकदा या मैदानावरती आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील मोठी गर्दी करतील हा सामना पाहण्यासाठी. कारण UCN लाईव्ह उज्ज्वल केबल नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण यूट्यूब वाहिनीवरती तुम्ही पाहू शकता. क्लीन अँड नीट टेलिकास्ट रुपेश ठाकरे जर पाहिलं तर आमचे जर पाहिलं तर ऑपरेटर आहेत आणि UCN लाईव्हचे ऑनर प्रोप्रायटर जर विजय पाटील त्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही पाहताय. तर सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पंच देखील आम्हाला अधिकृत इशारा करतील की सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानावरती आकाश आणि नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर यश यायला पाहतोय. पहिलाच बॉल खोला टाकला. इथे पंचांकडे अपील केली गेली आणि इथे पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. फलंदाज आकाश निघालाय परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का. पहिला चेंडू अगदी जर पाहिला तर अवघड चेंडू होता. खोलवर टपाला चेंडू होता. जास्त शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आकाशने केला. बॅटची एज लागली आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल टिपला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं चांगलं प्रेक्षेपण पाहायला मिळतं. आपण मगाशीच उल्लेख केला UCN लाईव्हच्या माध्यमातून आणि भरपूर सारी क्रीडा रसिक या लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. त्या सर्व क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय अतुल हा फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती देवेन आपल्याला पाहायला मिळतोय आणि देवेनने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मिळवली म्हणजेच मॅचच्या पूर्वार्धामध्ये सुमित कुमार केवनी दिवे संघ चांगली कामगिरी करतोय. नवीन फलंदाज अतुल मैदानावरती दाखल होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. स्लोवर वन. गतीमध्ये परिवर्तन. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय अतुलचा. इथे जर पाहिलं तर चुकीच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. अगदी जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळायचा होता. अशी बॅट ड्रिल करून देखील दाखवतोय अतुल परंतु इथे उशिरा तशा पद्धतीने त्याने ॲक्शन दाखवली. सुरुवातीलाच अगदी तशा प्रकारचा फटका खेळायला हवा होता. ओव्हर द विकेट. स्लोवर वन हवेत खेळलेत. मिड विकेटला चेंडू टर्न केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. गावदेवी अंजूरला फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे फलंदाज बाद झालाय.
इथे जर पाहिलं तर अतुल देखील बाद झाला. चांगली गोलंदाजी करतायत. देवेन इम्प्रेस करतात. पहिल्या षटकामध्ये P1चं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीची तो पॉवर दाखवतोय. घातक गोलंदाजी करत असताना इथे सुरुवातीचे 2 विकेट त्यांनी बाद केलेत. नवीन फलंदाज कुणाल म्हात्रे हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. कुणाल म्हात्रेची गोलंदाजी देखील लाजवाब आहे. गोलंदाज म्हणून त्याची प्रमुख ओळख आहे, परंतु फलंदाजीमध्ये देखील मागील काही वर्षामध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलंय आणि पुन्हा एकदा आज या मॅचमध्ये कर्णधाराला साजेसा खेळ कुणाल म्हात्रेला या मॅचमध्ये करावा लागेल. ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन केलंय. लाईन खराब आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि इथे एक धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 1 या आकड्यावरती. अवांतरच्या स्वरूपात संघाचं खातं उघडलं जात आहे, कारण सुरुवातीची 3 चेंडू जर पाहिले तर कमालीची राहिले देवेनचे. ओव्हर द विकेट. यावेळी चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे फक्त एकच धाव मिळते कुणाल म्हात्रेला आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. सुरुवातीचे 2 विकेट लवकर बाद झाले. थोडासा दबाव जाणवतोय फलंदाजांवरती आणि कुठेतरी इथे भागीदारी करावी लागेल, परंतु भागीदारी करत असताना विस्फोटक आणि विध्वंसकपणे फटके देखील खेळावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. कुणाल म्हात्रेकडे भरपूर मोठा अनुभव आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघासाठी त्याला करावाच लागेल, परंतु त्याच्यासोबत असलेला फलंदाज यश युवा खेळाडू आहे. यशसाठी इथे जर पाहिलं तर मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न स्वतःला रोखलाय कुणालनं. इथे धाव घेतलेली नाही आहे, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि वर्तुळामध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. इथे डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी देवेनच्या माध्यमातून पाहताय या षटकामध्ये. अचूक टप्पा, योग्य लाईन त्याची पाहायला मिळते. फलंदाजाला तो रीड करतोय आणि तदनंतर गोलंदाजी करतो. वेगाचा देखील चांगला वापर करत असताना देवेन आडव्या बॅटनं चेंडूला खेळलेत. मिड विकेटला चेंडूला टर्न केला. त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु एकच धाव मिळेल. कोणत्याही प्रकारे धोका घेण्यासाठी तयार नाही आहेत कुणाल म्हात्रे. त्यांना ठाऊक आहे पहिल्या षटकामध्ये 2 विकेट बाद झाले, त्यामुळे विकेट इथे गमावणं कठीण होऊ शकतं. त्यामुळे या चेंडूवरती फक्त एकच धाव घेत आहेत आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी अंजूर या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. चांगली गोलंदाजी देवेनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकावरती वर्चस्व गाजवलं सुमित कुमार केवनी दिवे या संघाने. अफलातून गोलंदाजी राहिली, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर फलंदाज वर्चस्व गाजवत असतात, परंतु इथे उलट सर्व झाला, कारण गोलंदाजी खूप चांगली राहिली. आणि या खेळपट्टीचा जर विचार केला तर फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी आहे आणि अशा खेळपट्टीवरती तुम्ही एका षटकामध्ये 3 पेक्षा कमी धावा देता म्हणजेच काय, चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती करण आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला यश या खेळाडूला तुम्ही पाहताय. यश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती सलामीला आला. सुरुवातीच्या षटकामध्ये फारशी त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. फक्त आणि फक्त एका धावेवरती तो खेळतोय. इथून येणाऱ्या 3 षटकामध्ये गिअर चेंज करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, कारण गरज आहे मोठ्या फटक्यांची. 40 पेक्षा जास्त धावा बनवावे लागतील या मॅचमध्ये गावदेवी अंजूरला आणि तिथून गावदेवी अंजूर फाईट करू शकते या मॅचमध्ये, कारण गोलंदाजी चांगली आहे या संघाकडे. ओव्हर द विकेट. करण थोडासा रनवेमध्ये अडथळा जाणवला आणि तदनंतर स्वतःला सावरलं. आतापर्यंत 3 धावा, 2 विकेट बाद झालेत गावदेवी अंजूरचे. इथून भागीदारी होणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. अवांतर धाव मिळते. अवांतरच्या स्वरूपात संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. राऊंड द विकेट. इथे देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, परंतु आणखीन एक चेंडू वाईड बॉल पाहायला मिळतोय. सलगचे 2 वाईड बॉल पाहायला मिळतात. अवांतरच्या स्वरूपात बोनस धावा मिळतात गावदेवी अंजूरला या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रातील एक मोठा सामना तुम्ही पाहता. गावदेवी अंजूर विरुद्ध सुमित कुमार केवनी दिवे या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज करण लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यशच्या विरोधात खोलवा टप्प्याला चेंडू होता. फुल टॉस बनवून अगदी हेलिकॉप्टर पद्धतीने काव कॉर्नर रिझन मध्ये चेंडूला टर्न केलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. फक्त एकच धाव मिळते. सिंगल डबल्स इथे घेण्याचा अगदी प्रयत्न केला जातो. मोठे फटके खेळण्याची आतापर्यंत संधी गोलंदाजाने दिलेली नाही आहेत, कारण सुरुवातीला 2 धक्के आणि कुठेतरी दबाव जाणवला फलंदाजांवरती, परंतु कुणाल मात्रेला येथे जबाबदारी घ्यावी लागेल आणि मोठे फटके सजवावे लागतील या मॅचमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेट करण. फुलटॉस बॉल कुणालच्या बॅट मधून मोठा फटका इन टू द गॅप. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुरेख फटका, चौकार. फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय कुणाल म्हात्रेनं. गॅपमध्ये खेळलाय, मिड विकेटला चेंडूला वळवलाय आणि चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला. ही क्वालिटी आहे कुणाल म्हात्रेकडे. अशा प्रकारचे फटके तो लिहिल्या पद्धतीने खेळत असतो आणि या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून एक चांगल्या दर्जाचा फटका पाहायला मिळाला. इथे देखील लॉंग ऑनला शतरक्षक प्रयत्न करतायत. वाह, व्हॉट अ कॅच! अफलातून झेल. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल पाहायला मिळतोय या शतरक्षकाच्या माध्यमातून. कम्मालीचं शतरक्षण करत असताना कौस्तुभनं टिपलाय झेल. कुणाल मात्रे निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, परंतु वाईड ऑफ लॉंग ऑनला काय झेल टिपला. स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. आपल्या संघासाठी सर्वोत्तम कसं शतरक्षण करावं याचं ज्वलंत उदाहरण सादर करत असताना कौस्तुभ अफलातून झेल त्यांनी टिपलाय आणि कुणाल म्हात्रेचा हा झेल होता. तो महत्त्वाचा फलंदाज आणि त्याला इथे बाद केलाय. आणखीन एक धक्का या मॅचमध्ये गावदेवी अंजूरला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे. विकेटची पडझड सुरू आहे. कुणालच्या बॅटमधून चांगला फटका आला होता, परंतु इथे देखील कुणालने प्रयत्न केला, परंतु कौस्तुभचं कौतुक करावं लागेल. चांगला त्याने झेल टिपला. असं एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु अचानक शतरक्षक तिथे फ्रेममध्ये आला आणि स्वतःला झोकून दिलं. आपल्या संघासाठी सर्वोत्तम कशा प्रकारे शतरक्षण व्हावं याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी इथे दाखवलं या मॅचमध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते निखिल आणि मात्र स्ट्रायकिंग एंडवरती असेल. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. सुरुवातीचे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. ओव्हर द विकेट करणचा हा चेंडू होता. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नव्हते फलंदाज निखिल आणि ते डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचून मोठा फटका खेळणं गरजेचं आहे, परंतु जागेवरून खेळण्याचा प्रयत्न निखिलचा राहिला आणि अगदी हेरलं होतं करणनं. योग्य पद्धतीने चेंडू हाताळलाय. खोला टाकला आडव्या बॅटना. व्हॉट अ शॉट! भिंगरी शॉट आहे. सरळ चेंडूला धाडलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. काय जबरदस्त फटका आलाय निखिलच्या बॅटमधून. स्लॉटमध्ये होता आणि प्लॉटमध्ये हा चेंडू पाठवलाय. चेंडू हरवलाय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पूर्णपणे ताकद झोकली होती निखिलनं या फटक्यामध्ये आणि 6 धावा. या 6 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचं इथे अगदी जर पाहिलं तर
दुसऱ्या षटकात इथे खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या जर पाहिली तर 16 या आकड्यावरती पाहायला मिळते. काय जबरदस्त फटका, मोठा फटका आलाय निखिलच्या बॅटमधून. अगदी चेंडूला मैदानाच्या बाहेर धाडलाय आणि चेंडू आतमध्ये येण्याचं नावच काढत नाहीये. काय जबरदस्त ताकद पाहायला मिळाली, ताकद होती. आणि निखिलच्या रडारमध्ये अशा प्रकारचा चेंडू पुन्हा आला ना तर अगदी तशाच प्रकारे तुम्ही फटके पाहू शकता. बॉटम अँड स्ट्रॉंग आहे आणि ताकद देखील तो झोकत असतो फटक्यामध्ये. करण पुन्हा एकदा, यावेळेस शरीराचा वेध घेतलाय, समोर सापडलाय पाचीच्या स्वरूपात. इथे मोठी विकेट, निखिल देखील निघतोय माघारी. फलंदाज बाद. नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता क्विकर वन होता, अगदी जलद गतीने चेंडू टाकला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि प्लम LB सापडलाय, अगदी समोर सापडलाय. काय ॲक्शन रिप्ले आहे, UCN लाईनवरती तुम्ही पाहू शकता. क्विकर वन होता, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय आणि तदनंतर अगदी पायचीच्या स्वरूपात इथे विकेट. प्लम LB, खूप चांगला डिसिजन पंचांचा देखील पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक धक्का या मॅचमध्ये बसत असताना गावदेवी अंजूरला चौथा गडी बाद झाला या मॅचमध्ये. नवीन फलंदाज सागर मैदानावरती येते. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. सागर गोलंदाज आहे आणि आमचे गुणलेखक थोडीशी चुकी करतायत, आम्ही ते या ठिकाणी दुरुस्ती करतोय. आणि गावदेवी अंजूर संघाने सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती केल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. तर पंचांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आमचे आयोजक आपण मैदानावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 षटकांचे ते खेळ संपलाय आणि 16 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या देवेंद्र करणनं, या षटकामध्ये 2 महत्त्वाची विकेट घेतल्या, 11 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये जर पाहिलं ना तर सुरुवातीला जर पाहिलं तर कुणाल म्हात्रेला बाद केलं, त्याच्या बॅटमधून चौकाराला एक मोठी विकेट मिळवली आणि तदनंतर निखिलच्या बॅटमधून देखील षटकार आला होता आणि तो देखील माघारी परतला. म्हणजेच फलंदाजांना सेट होऊन देत नाही आहेत सुमित कुमार केवनी दिवे या संघाचे गोलंदाज, परंतु इथे भागीदारी होणं फार गरजेचं आहे. कारण इथे 40 आणि 45 धावामध्ये देखील फाईट करू शकतो गावदेवी अंजुरा संघ. कारण मागील मॅचमध्ये सरवली संघाने देखील अगदी 44 धावा डिपेंड केल्या होत्या. वडूनगर संघाला पराभूत केलं कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असली ना तर तुम्ही या स्पर्धेमध्ये या मैदानावरती कमी धावा देखील डिपेंड करू शकता. हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तर बॉल ट्रॅकवरती सागर षटक क्रमांक 3 आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय यश पाटील. नवीन फलंदाज तन्मय मैदानावरती दाखल होतोय, तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला आणि ते जर पाहिलं तर चेंडू बॅटला देखील ब्रश झाला होता आणि ते 1 धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, प्रॉपर एक्झिक्यूट करता आलं नव्हतं या चेंडूला आणि 1च धाव मिळाली. सागर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका, चेंडूला हुक केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरेख फटका सागरच्या अगदी विरोधात ठोकलाय तन्मयने हा फटका. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला तन्मयच्या बॅटमधून. आखूड टप्प्यात चेंडू होता आणि या चेंडूला हुक केलाय, गॅपमध्ये खेळले होते आणि 4 धावा मिळाल्या. या 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गावदेवी अंजूर या संघाच्या 21 धावा. यावेळेस पाहिलं तर स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन केलं, लॅक ऑफ स्पेस पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. ज्या उंचीसाठी तन्मय खेळले होते ना ती उंची प्राप्त झाली नाही आणि ते डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगल्या धाटणीचा चेंडू होता. वेगवेगळ्या शैलीमध्ये चेंडू हाताळतोय गोलंदाज सागर या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट.
खोलात टाकला, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते, कारण मागील चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर सलगचे 2 चेंडू डॉट करतायत, म्हणजे चांगलं कमबॅक. गोलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलंय फलंदाजांना, मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीयेत. कमालीची गोलंदाजी राहिली आहे इथे. हा प्रकार, वाह, भव्य स्वागत करत असताना ठोकलाय भव्य षटकार फलंदाज तन्मयच्या बॅटमधून. तन्मयच्या बॅटमधून, आणि इथे जर पाहिलं तर अर्ध्या पिचवर हा चेंडू टाकला होता, लवकर लाईन पिक केली आणि चेंडूला स्पूल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल फटका पाहायला मिळाला तन्मयच्या बॅटमधून. यानंतर होणारा सामना पिंपळनेर विरुद्ध गावदेवी ओवळी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय, पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी यायचंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावरती 27 धावा धावफलकावरती. सुरू आहे ट्रॅकवरती सागर. या मॅच मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत त्याच्या विरोधात एक षटकार चौकार देखील आपण पाहिलाय. तन्मयचं देखील कौतुक करावं लागेल. तन्मयसाठी इथे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नव्हते आणि ते डॉट बॉलने समाप्ती करतायत या षटकाची गोलंदाज सागर. इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 9च्या सरासरीनं आतापर्यंत गावदेवी अंजूरनं 4 गड्याच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावरती बनवल्या आहेत. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. फुर्सत में निकल करा, बॅटर बी फास्ट. पंचांना देखील विनंती आहे आपण लवकर सामन्याला सुरुवात करा. 3 षटकांचे ते खेळ संपलाय. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा गावदेवी अंजूरने या मॅच मध्ये बनवलेत. अगदी कर्णधार मैदानामध्ये पाणीची सोय करत असताना कुणाला मात्र कुठेतरी पाणी देत असताना एक मोळ्याचा संदेश देतोय दोन्ही फलंदाजांना, कारण संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधाराला ठाऊक आहे सामना कशा पद्धतीने आपल्या बाजूने घ्यायचा. इथून 15 पेक्षा जास्त धावा या षटकामध्ये आल्या ना तर गावदेवी अंजूर तिथून देखील फाईट करू शकते, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी खूप चांगली आहे गावदेवी अंजूर संघाकडे. त्यामुळे इथे 40 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये. आणि सध्याच्या घडीला मैदानावरती तन्मय नावाची चर्चा होत असताना, कारण त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकार देखील आलाय. यश पाटीलला देखील आक्रमक व्हावं लागेल, तो सलामीला आलाय. आतापर्यंत त्याने देखील भरपूर मोठा संघर्ष या मॅचमध्ये केलाय. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु येणारे 6 चेंडू फार निर्णायक आहेत गावदेवी अंजूरसाठी. इथून मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 कौस्तुभ आलाय. त्या कौस्तुभनं कुणाल मात्रेचा एक नेत्र दीपक झेल टिपला होता. तो क्षेत्ररक्षक आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती कौस्तुभ ओव्हर द विकेट. यशसाठी बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जितू गोंधळे संघाचा कर्णधार अगदी पुढे येतोय. मिडॉन पर्यंत येऊन त्याने चेंडू अडवला आणि इथे फक्त एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. सुमित कुमार केवनी दिवे संघाचा कर्णधार आपण पाहतोय. जितू गोंधळेला खूप चांगल्या पद्धतीनं त्याने देखील कर्णधाराची भूमिका या मॅचमध्ये सादर केली आहे. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजाने युटिलाइज केला. ब्रेक थ्रू देखील अगदी मोमेंटम शिफ्ट होत असताना या मॅचमध्ये मिळालेत. इथे खराब चेंडू आहे, रिटर्न किटच्या बाजूने हा चेंडू आहे, बाहेरील चेंडू आहे, खेळपट्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि ती नो बॉल, म्हणजेच पुढचा चेंडू फ्रीट असेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती.
गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मोठा फटका उडवलाय, बॉल चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, इट इज आउट ऑफ द पार्क, सिक्सर. खराब चेंडू होता, हात ट्रॅकर होता, अर्ध्या पिचावरती हा चेंडू होता, लवकर लाईन फिक केली, चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. कुठेतरी चांगला फटका आपण पाहतोय, तन्मयच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार षटकार आलाय या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. इथून फाईट करू शकते गावदेवी अंजूर संघ, या महत्वाच्या धावा आहेत या षटकामध्ये. यानंतर होणारा सामना पिंपळनेर विरुद्ध गावदेवी ओवळी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय टॉस करण्यासाठी या. इथे देखील समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑनला जितू गोंधली स्वतःचा कर्णधार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी देखील खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तन्मय तयारीमध्ये नव्हता आणि यश इथे धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावरती. शेवटच्या षटकामध्ये धावा येत आहेत. तन्मय चांगली बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार देखील आलाय, परंतु यशनं भरपूर मोठा संघर्ष केलाय. तो सलामीला आला होता, सुरुवातीला लवकर विकेट बाद झाले, परंतु मैदानावरती तो थांबला. सिंगल डबल्स त्याने घेण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळाली. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. 36 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्राईक घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता या ठिकाणी. जर पाहिलं तर तन्मय जागेवरतीच राहिला आणि पंच या ठिकाणी निर्णय देत असताना फक्त एकच धाव या चेंडूवरती. तर यानंतर होणारा सामना पिंपळनेर आणि गावदेवी ओवळी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय, मित्रांनो या प्लीज टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असेल. आयोजकांच्या माध्यमातून एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. गावदेवी स्पोर्ट्स वडघरच्या माध्यमातून स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळत, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, पाहतच राहिले, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार फटका यश पाटीलच्या बॅटमधून येतो या मॅच मध्ये. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. काय जबरदस्त फलंदाजी स्लॉगवरच्या षटकामध्ये करतायत. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत. एका बाजूला जर पाहिलं तर तन्मय आक्रमक झाले होते, परंतु आता यश पाटील देखील आक्रमक होतात या मॅच मध्ये. त्यांच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. ओहो, चॉप करण्याचा प्रयत्न, खोलात टाकला होता चेंडू, अगदी वेगाचा वापर केला, परंतु इथे एक धाव मिळते आणि इट इज अ वाईड बॉल. 1+1 अशा 2 धावा इथे दान केल्या जातात. जितू गोंधळीत कुठे ते निराश आहे कर्णधार, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 27 धावा होत्या. या षटकामध्ये कौस्तुभ धावा खर्च करतायत, परंतु फलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. तन्मयनं या मॅचमध्ये मोमेंटम क्रिएट केलाय, कारण तन्मय मैदानावरती आला, त्याच्या बॅटमधून धावा आल्या, परंतु यशनं देखील चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलं या मॅचमध्ये. यावेळेस देखील वाचण्याचा प्रयत्न करतात. आणखीन एक चेंडू, वाईड बॉल या मॅच मध्ये पाहायला मिळते. खराब गोलंदाजी करतायत कौस्तुभ. आतापर्यंत भरपूर साऱ्या धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 45 या आकड्यावरती. इथून फाईट करू शकते गावदेवी अंजूर संघ, कारण एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती या संघाने उभारली आहे आणि इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजांना युटिलाइज करून या मॅच मध्ये आपला दरारा कायम करू शकते. खोलात टाकलाय, इथे यष्टिरक्षक चुकी करतायत. एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल. दुसरी देखील धाव पूर्ण केली जाईल का? यश 2 धावा इथे पूर्ण आणि तिसरीचा प्रयत्न नाही आहे, फक्त 2च धावा. बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 47 या आकड्यावरती. म्हणजे अजून मात्र या ओव्हरमध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त फलंदाजी, प्रत्येक धावेसाठी संघर्ष मैदानावरती सुरू होता. प्रत्येक धाव मोलाची आहे या मॅचमध्ये आणि या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी आपण पाहतोय, कारण 27 वरती 4 विकेट बाद झाले होते आणि तदनंतर काय जबरदस्त भागीदारी करत असताना दोन्ही फलंदाज.
यावेळेस अब्राकर मोठा फटका, तन्मय नावाची चर्चा का केली जाते, आज पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलाय. व्हॉट अ शॉट, अगदी व्यासपीठाला मानवंदना देणारा षटकार तन्मयच्या बॅटमधून आलाय. वेल फिनिश केले त्यांनी हा सत्र, ही इनिंग, आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 53 या आकड्यावरती आणि 54 धावाचं भलं मोठं टार्गेट सेट केलंय सुमित कुमार केवनी दिवे या संघाच्या विरोधात. तर यानंतर पिंपळनेर आणि गावदेवी ओवळी या दोन्ही संघामध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी पिंपळनेर संघाचा कर्णधार उपस्थित आहे आणि ओवळी संघाचा देखील कर्णधार उपस्थित आहे. तर आमचे विशाल पाटील यांना विनंती करतोय, विशाल आपण टॉस करायचा आहे. तर नक्की त्या ठिकाणी टॉस केला जाईल. पिंपळनेर आणि गावदेवी ओवळी या दोन संघामध्ये साहिल पाटील आमचे आयोजक आहेत आणि आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आपण टॉस बॉक्स पाहू शकता. श्री प्रवेश देवळीकर, उद्योगपती पाये यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेला हा टॉस बॉक्स. तर नक्कीच दोन्ही संघामध्ये टॉस केला जातोय साहिल पाटील यांच्या शुभ हस्ते. तर नक्कीच पिंपळनेर संघाने टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. एक चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळताय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. इथे जर पाहिलं तर फलंदाजांना या खेळपट्टीने खूप सारं सहकार्य दिलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करताय, तर निर्धारित 4 षटकांमध्ये समोरील गावदेवी ओवळी या संघाला किती धावांवरती तुम्ही रोखाल? कारण समोरील संघामध्ये जयेश पाटील सारखा एक मोठा खेळाडू आहे ज्याने आपल्या तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये केलं आहे. असं त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्ही त्यांना किती धावांवरती रोखणार? आम्ही 45 ते 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करणार. गावदेवी वडगडचं आयोजन कसं वाटतं? या खेळपट्टीवरती जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला एक वाटतं? चांगला आहे आणि आमचा खेळ इथेच कधीच करार नाही झाला. तर नक्कीच आज तुमच्या संघामध्ये काय बदल पाहायला मिळतील? कारण पिंपळनेर बी संघ खेळतोय, युवा खेळाडूंना तुम्ही संधी देत आहे, सराव देखील भरपूर तुम्ही करताय. आज काय नवीन बदल पाहायला मिळेल? कोणाला तुम्ही प्रमोट करणार आहात? बदल काही नाही, आहे तेच खेळणार. तर नक्कीच तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. गावदेवी ओवळी संघाचा कर्णधार आम्हाला जोडतील. इथे बॅटिंग करायचे, 4 षटकांचा सामना आहे. फलंदाजांना खूप बेनिफिट देते खेळपट्टी. तुमच्याकडे चांगले बॅटर असतील तर तुम्ही मोठी धावसंख्या उभारू शकता. आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं आहे किती धावा बनवणार 4 षटकामध्ये, काय टार्गेट सेट केलं असेल? टार्गेट तर 50+ असेल, कारण की ते चांगल्या धावा होतात आणि बॅटिंग चांगली केली तर 50+, 60+ पण होऊ शकतात. तर त्यांची पण बॉलिंग चांगली आहे, तर आम्ही प्रयत्न करू का 50+ करण्याची आणि टार्गेट डिफेंड करण्याची. आज वंडर बॉय जयेश पाटील JP संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. हो. तर नक्कीच तुमच्या संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे पिंपळनेर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि गावदेवी ओवळी या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे आपले समालोचक मित्र विशाल पाटील सर असतील. धन्यवाद. Thank you so much, Nishanji. Once again, welcome all of you. Good afternoon. तुम्हा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. गावदेवी स्पोर्ट्स वडगर आयोजित ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही पहिली स्पर्धा या नवीन हंगामामध्ये आपण पाहत आहात. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 आणि सामना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील तिसरा लढत आहे. अंजूर विपक्ष दिवे. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये जिथे कुठे ना कुठे पहिल्या 3 षटकांमध्ये जी रणगती लोकलच्या गतीने चालली होती, लास्ट ओव्हरमध्ये ती एक्सप्रेसच्या गतीने गेली. लास्ट ओव्हर आपण पाहिलं तर 3 चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गेले, जो टोटल एकंदरीत असं वाटलं होतं की 35 किंवा 40 बनतील, तिथे बनवला गेला पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स 53 धावा बनवला गेला आणि 54 धावांचं लक्ष.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. कुणाल म्हात्रे, चला जास्त वेळ प्लीज घेऊ नका, सामन्याला सुरुवात करा. यापुढील होणारा सामना आणखीन एक चांगला संघ, यंग टॅलेंटेड टीम पिंपलनेर संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स ओवली. आणि ज्याप्रमाणे ओवली टीमच्या कॅप्टनने सांगितलं JP आहेत आज टीममध्ये, म्हणजे जयेश पाटील यांचे देखील बॅटिंग आज आपल्याला पाहायला मिळेल. कारण भिवंडी क्रिकेटचा झेंडा ज्याने साता समुद्रापार जाऊन फडकवला आणि आज एक काळ करार, आज एक काळ नव्हे तर आज देखील भिवंडी क्रिकेटची ओळख ज्या नावाने होते ते नाव म्हणजे वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील. आणि ते पुढील सामन्यामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसतील, कारण JPची बॅटिंग पाहण्याची देखील एक वेगळीच मजा. येस, बघा वाघ तो वाघच असतो, वाघाचं वयाला महत्त्व नसतं, वाघ वाघच असतो. जाऊया माझ्या दिशेने. कुणाल पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतो कुणाल म्हात्रे. आणि जर ओपनिंग जोडी आपण पाहिली तर कुणाल पाटील आणि त्यांचा समवेत सागर सलामीला. पहिला बॉल, टार्गेट आहे 54 धावांचं. पहिलाच बॉल सोडून दिला, लीव केलं. डॉट बॉलने सुरुवात कुणाल म्हात्रे करतात. बघा कुणाल म्हात्रेला पाहिल्यानंतर मला बालाजी ट्रॉफी आठवते, सेमीफायनल मॅच आठवते जिथे अर्धशतक कुणाल म्हात्रेने, तेव्हा आय थिंक माऊली स्पोर्ट्स या संघामध्ये ते खेळत होते सिटी ओपनमध्ये. आणि तेव्हा आम्ही समालोचक देखील नव्हतो, आम्ही प्रेक्षक म्हणून सामन्याचा आनंद घेत होतो. बट कुणालचा क्लास तेव्हा देखील तोच होता आणि आज देखील तोच आहे. फ्लिकचा फटका दरम्यान डीपमध्ये स्क्वेअर लेगवरनं फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत एक सिंगल रन दरम्यान पूर्ण केली जाईल. धाव फलक जर आपण पाहिलं स्कोर कार्डवरती आता 1 धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता कुणालच्या अगेन्स्ट कुणालच असेल, बट फरक फक्त सरनेमचा. बट खेळ कोणाचा चांगला होईल, कारण कुणाल पाटील देखील एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याचा अगेन्स्ट एक क्वालिटी बॉलर कुणाल म्हात्रे हे पहिले षटक टाकतोय. आणि लक्ष जर आपण पाहिलं तर इतकं देखील छोटं नाही आहे की पहिलं षटक डिफेन्सिव्हरित्या खेळू शकतात असं नाही आहे. तुम्हाला पहिल्या षटकापासून आक्रमण करावं लागणार आहे. पुल खेळला ऑन साईडला कुणाल पाटीलचा बॅटमधनं. पहिलाच बॉल फेस करत असताना बॉलला फेकून दिलं, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. काय फटका आला. कुणाल वसीस कुणालच्या बॅटलमध्ये सध्या सगळीला कुणाल पाटील भारी दिसतात कुणाल म्हात्रेवरती. पण कुणाल म्हात्रे देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, कारण हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. भरपूर वर्षांचा अनुभव कुणाल म्हात्रेकडे देखील आहे. षटकार आला. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने टाकला. अनुभव कारण बघा काही गोष्टींना आपल्याला अनुभवाने शिकायला मिळतात. बघा इथे जेव्हा षटकार आला, कदाचित एखादा युवा गोलंदाज जर असता तर त्याने अतिरिक्त गतीनेच चेंडू टाकला असता. आणि बघा भरपूर वेळेला मी पाहिलेलं देखील आहे की युवा गोलंदाजांच्या अगेन्स्ट जेव्हा मोठे फटके येतात ना, तेव्हा ते अतिरिक्त गतीने टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये आणखीन एखादा मोठा फटका त्यांच्या अगेन्स्ट येतो. बट एक अनुभवी गोलंदाज जेव्हा त्याच कंडिशन्समध्ये त्या सिच्युएशनमध्ये असतो ना, तेव्हा तो लाईन आणि लेंथमध्ये अथवा पेसमध्ये चेंजेस करतो. आणि ती गोष्ट लास्ट बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. प्रहार केला, हॅमट केलं, स्मॅश केला आणि हा बॉल देखील लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक तडाखा बॅटर कुणाल पाटीलचा बॅटमधनं हा षटकार. बघा हीच तर खास बात आहे या फलंदाजाची. अनऑर्थोडॉक्स फटके जरूर खेळतो, बट ज्याप्रमाणे तो खेळतो, ज्याप्रमाणे बॅट स्विंग आहे, बॅट फ्लो आहे कुणाल पाटीलचा, ऑन साईडला हा फटका बॅटच्या टो एंडला लागला. फिल्डर आहे डीप मिड विकेटला. दरम्यान एक सिंगल मिळेल. या स्पर्धेमागे जर आपण पाहिलं तर आमचे साहिल दादा उर्फ गुंडू भाई यांची देखील अफाट मेहनत. आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये. एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर 14. कोणत्या प्रकारे विकेट गमावलेली नाही हा प्लस पॉईंट. म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता असेल 40 धावांची.
बघा अंजूर संघाच्या बाजूने जर आपण विचार केला तर त्यांना इथे विकेट हवी आहे आणि ती देखील स्पेशली कोणाचे विकेट, कारण बघा पाकले गेले तर जे बॅटिंग क्रम आहे कुणाल पाटील सागर आपल्याला ओपनिंगला दिसतात येणाऱ्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण विचार केला तर अजून देखील भरपूर चांगले चांगले फलंदाज आहेत आणि आज स्टार फिनिशर कैलास पाटील देखील स्क्वॉडमध्ये आहेत, प्लेइंग 11मध्ये आहेत, त्यांचं देखील येणं बाकी. आणि तसेच सध्या सगळीला ऑल इंडिया कॅटेगरी म्हणजे ऑल इंडिया आयकॉन कॅटेगरीमध्ये सध्या सगळीला व्यावसायिक क्षेत्रामध्ये दिव्या गावामधनं एक नाव आपल्याला आता पुढे जाताना दिसत आहे. फार कमी वेळामध्ये फार मोठी प्रगती त्याने असे केली असंच आपण म्हणूया. करम पाटील ते देखील डगआउटमध्ये आहेत. म्हणजे बॅटिंगमध्ये काही कमी नाही आहे, बॅटिंग अगदी खोलवर आहे. चला विनंती असेल टीम अंजूर, बघा टायमर देखील सेट आहे, सातत्याने एकच सूचना देणं आम्हाला देखील योग्य वाटत नाही आहे, कारण बघा ॲज अ टीम आपल्याला ठाऊक आहे की 4 षटकांसाठी आपल्याकडे 20 मिनिटं, तर त्याप्रमाणे तुम्ही खेळ करा. 3 ओव्हरमध्ये 40 धाव्यांची आवश्यकता. समोर आता कुणाल पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. सेकंड ओव्हर राऊंड द विकेट, पहिलाच बॉल स्लॉटमध्ये आणि थेट पाठवला बाजूला प्लॉटमध्ये. आणखीन एक पॉवरफुल फटका कुणालचा बॅटमधनं, हा तिसरा तडाखा षटकार. काय फटके येतात उगाचच. दिवे टीममध्ये यांना तोडफोड मंडळाचे अध्यक्ष असं म्हणत नाही ना, फटके देखील तशा प्रकारे तो खेळतोय. षटकार तसा बॅटमधनं तिसरा आला, बॅकफुटवरती जाऊन पंच केलं आणि पंच जेव्हा केलं ना तेव्हा निराश देखील दिसला. मिळेल एक सिंगल, धावफलक या एका धावेचा मध्ये ना, तर धावफलक पुढे जातो. 21 धावा धावफलकावरती. बघा लास्ट सीझन थोडं शांत गेलं कुणालसाठी, बट या सीझनमध्ये एक नवीन अपेक्षा आणि एक नवीन जिम्मेदारी घेऊन चांगला खेळ करण्याचा प्रयत्न मी म्हणेन कुणालचाच नव्हे तर जितकेही आपले ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमधले संघ आहेत प्रत्येकी संघाची हीच खेळ भावना आहे. नवीन हंगामा आपल्या परीने आपल्याला जिद्दीचा खेळ करायचं, चांगला खेळ करायचं आणि ही अपेक्षा आपण ठेवू देखील या की आपल्याला प्रत्येकी स्पर्धा प्रत्येकी सामना आपल्या असोसिएशनमध्ये चांगला खेळ प्रत्येकी टीम करताना दिसेल, ही अपेक्षा आपण या नवीन हंगामामध्ये ठेवूया. ड्राईव्हचा हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर वेगाने येतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत 2 धावा दरम्यानीतनं पूर्ण केल्या जातील. बट 54च्या चेजमध्ये सध्या सगळीला एक ड्रीम स्टार्ट दरम्यानीतनं मिळालेली आहे टीम केवनी दिवेला. बिकॉज बघा धावफलक आहे 23, आतापर्यंत कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाही आहे, ही जमिरीची बाजू. बट दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर चांगल्या रनगतीने रन्स देखील बनवले जातात. बघा गावदेवी अंजूर संघ एक क्वालिटी टीम, कारण या गावचं क्रिकेट देखील फार मोठं आहे, भरपूर मोठी मोठी नावं भिवंडी ग्रामीण क्रिकेटला याच गावाने दिलेली आहेत आणि लढणं अंजूर गावच्या क्रिकेटला देखील माहिती आहे. धीम्या गतीने टाकलं, फसवलं हव्यामध्ये, कॅच होणार नाहीये. फिल्डर जरूर होते त्या क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला, बट ते थोडे दूर होते. तसा ॲडव्हान्टेज मी म्हणेन बॅटर सागरला मिळाला. 2 धावा दरम्यानीतनं पूर्ण होतील. धावफलक आता पुढे जातो या 2 धाव्याच्या मदतीने. आता स्कोर कार्ड 25 धावा धावफलकावरती. तसेच UCN ज्या संपूर्ण टीमचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, कारण ही स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे यूट्यूबवरती. कॅमेरा वर्क असो, त्यानंतर आमचे रुपेशजी ठाकरे यांचे ऑपरेटिंग असो, आणि तसेच आवर्जून मी कौतुक करेन फाउंडर ओनर विजयदादा पाटील यांचा, जे वडगरचे आहेत. त्यांनीच UCNला सुरुवात केली आणि आज त्यांची वाहिनी भरपूर चांगलं कार्य करत आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट, शफल होऊन खेळलाय सागर. फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं, बट अगदी जर पाकलं गेलं तर इथनं बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. लास्ट बॉल डॉट आला. पुढचा बॉल क्रॉस द लाईन खेळायचं होतं, हवा तसा संपर्क झालेला नाही आहे. बॉल दरम्यान आउटफील्डमध्ये मिळेल फक्त एक सिंगल. खेळ समाप्त दरम्यान येते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आता जाऊन पोहोचला 26 वरती, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 28 धावांची. जित पाटील आपण कुठे असाल तर त्वरित संपर्क साधा. तसेच
अवघ्या 2 दिवसांनंतर रोहित पाटील यांचं देखील आगमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 26 म्हणजे 12 मध्ये आता 28 धावांची आवश्यकता. आज ओम पाटील देखील टीम मध्ये आहेत. म्हणजे आज पाहिलं गेलं तर केवनी दिवे टीम पूर्ण ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरली होती. कारण जी ही नावं आमच्या चेहऱ्यासमोर येत आहेत तो प्रत्येकी खेळाडू आज टीम मध्ये आहे. 12-28 चे समीकरण बघा. पाहिलं गेलं पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग झालेली आहे, बट कार्य अजून देखील अधुरं. कारण 28 धावा अजून देखील बनवायचे आहेत. बघा या क्रीडांगणावरती रन्स बनतात, बट या परिस्थितीमध्ये या जर तिसऱ्या षटकामध्ये 1 ते 2 विकेट्स काढले गेले ना तर अंजूर संघ पुन्हा एकदा आपल्याला कमबॅक करताना दिसेल. कारण समीकरण अजून देखील 50-50 आहे. कारण 12 मध्ये 28 कमी नाही आहे डिफेंड करण्यासाठी, भरपूर आहेत. बट त्यासाठी येत्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी होणं आवश्यक. आणि तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी आता गोलंदाज राहुलवरती दिली गेली आहे. चला घाई करा टीम अंजूर, थोडं फास्ट, कारण अजून देखील भरपूर सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तिसरं षटक, तिसऱ्या षटकामध्ये राहुल येतो. 12 मध्ये आता 28 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल लेंथ होता. काऊ कॉर्नरला स्वतः कुणाल म्हात्रे आहेत, मिळेल फक्त 1 सिंगल. आता 11 मध्ये 27 धावांची आवश्यकता. बघा आपण जर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून इथनं विचार केला तर या ओव्हरमध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचंच आहे. पण त्याच पलीकडे आपण अंजूर संघाच्या बाजूने विचार केला तर त्यांच्या माइंडमध्ये ही गोष्ट असेल की 10 पेक्षा कमी धावा या ओव्हरमध्ये गेल्या पाहिजेत, तेव्हा जाऊन लास्ट ओव्हरमध्ये अतिरिक्त प्रेशर आपण फलंदाजांवरती क्रिएट करू शकू. त्या अनुषंगाने हे तिसरं षटक फार महत्त्वाचं आहे. कारण पहिली 2 षटकं पाहिली गेली तर चांगली बॅटिंग जरूर झाली, बट अजून देखील खेळ भरपूर बाकी आहे. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये हेच असतं की 1 षटक देखील मॅचला चेंज करण्यासाठी पुरेसं असतं. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ट, मोठा धक्का. कुणाल पाटीलला जावं लागेल वापस. कुणाल बाद झाला. अनप्लेबल डिलिव्हरी होती. आपण रिप्ले देखील पाहूया. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन होतं असंच म्हणू. या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं, कारण बॅट आणि बॉलचा तर संपर्क झालाच नाही. आणि जर आपण पाहिलं तर शाहरुख खानने चित केलं कुणालला. पहिली 2 षटकं 3 षटकार आपण पाकले होते बॅटर कुणालचा बॅटमधनं, बट जे मी सांगितलं कार्य अजून देखील अधुरं. कारण अजून देखील जिंकण्याकरिता इथनं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 27 धावांची अजून देखील आवश्यकता. क्रिकेटचा खेळच असा ना मित्रांनो की तुम्ही सुरुवात कितीही चांगली करा, मिडल फेजला कितीही चांगला खेळ करा, बट चर्चा त्याच संघाची केली जाते जो शेवटच्या चरणावरती बाजी मारतो. रिझल्ट कोणाच्या बाजूने लागला, निकाल कोणाच्या बाजूने लागला, या गोष्टीला जास्त महत्त्व असतो या खेळामध्ये. त्या अनुषंगाने बघा सध्याच्या घडीला जो सामना एकंदरीत असं वाटलं होतं की केवनी दिवे संघाच्या बाजूने चालला, बट त्यामध्ये आता पलटवार कमबॅक इथे केला या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राहुलने. राहुलचं हे षटक महत्त्वाचं होतंच आणि जबाबदारी देखील फार मोठी होती की या ओव्हरमध्ये सुरुवात महत्त्वाची होती. ज्याप्रमाणे मी सांगितलं 1 ते 2 विकेट्स. विकेट देखील कोणाची आली? कुणाल पाटीलची आली. आता राऊंड द विकेट. समोर करण आहे स्ट्रायकिंग एंडवरती. बॉल हवेमध्ये देखील होता आणि ज्याप्रमाणे फर्स्ट रिॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला आय थिंक बॅटचा संपर्क झाला, त्यानंतर बॉल अगदी गुडघ्यावरती आय थिंक लागला.
एक सिंगल रन प्रमाणे इथे मिळेल. धावफलक एका धाव्याच्या मतीनं आता स्कोर कार्ड पुढे जातो 28 धावा धावफलकावरती. आणि असा दिवसामध्ये आणखीन एक क्लोज इन्काउंटर पाहायला मिळेल असंच वाटतंय, कारण आता समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये अजून देखील बनवायचे आहेत 26 धावा. बघा एकंदरीत या 3 चेंडू आधी हे समीकरण थोडं सोपं वाटत होतं. 12 मध्ये 28 की कुणाल आहे सागर आहे बनवू शकतात इझिली, बट कुणाल आता बाद झाला आणि पहिले 3 चेंडू फक्त 2च धावा आणि एक इम्पॉर्टंट विकेट. 9 मध्ये आता 26 म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूंवरती किमान 2 मोठे फटके हवे आहेत टीम सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिवेला. कारण जर 2 मोठे फटके इथे नाही आले तर लास्ट ओव्हरमध्ये 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर उरल्या तर अंडर प्रेशर ते समीकरण चेस करणं फार अवघड होऊन जाईल. बट शॉर्ट पिच पूल खेळला, पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. सागर या मैदानाच्या आतमध्ये आणि सागरच्या बॅटमध्ये अंडर प्रेशर हा मोठा फटका षटकार. बघा समस्या कितीही असल्या, अडचणी कितीही असल्या, ज्या खेळाडूला स्वतःच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्सवरती विश्वास असतो ना, तो त्या खराब परिस्थितीमधनं देखील यशाचा मार्ग शोधू शकतो. आणि तो शोधण्याचा प्रयत्न आणि मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आता सध्या सगळीला मैदानाच्या आतमध्ये सागरने केला. हा फटका खऱ्या अर्थाने ना स्कोर कार्डला संजीवनी देणारा होता, कारण रणगती थांबलीच होती. सिक्सर आला. नेक्स्ट बॉल हा देखील शॉर्ट पिच बट सरप्राईज करणारी डिलिव्हरी, लाऊड शॉट, अपील फिंगर बॅट कडा मिळेल सफलता. लास्ट बॉलवरती सिक्सर जरूर आला असं वाटलं की इथे आता कमबॅक होईल, इथे आता सागर आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जातील की काय. बट मॅचमध्ये आणखीन एक ट्विस्ट, कारण सागरला देखील आता डगआउटची दिशा दाखवली आहे राहुलने. आता या संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये जितू गोंडले. आता समीकरणाचा जर आपण विचार केला तर 20 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान येणारे 7. नेक्स्ट मॅच पिंपळनेर संघ आपल्याला खेळताना दिसेल अगेन्स्ट टीम ओळी. जितू गोंधली आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील, बट सध्याच्या घडीला 7 मध्ये 20 हा चेंडू फार महत्वाचा. बाउंड्री इथे हवी आहे. बाउंड्रीचा उल्लेख केला, लॉफ्ट केला जितूने. कुणाल जबरदस्त कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता म्हणजे हा सामना जिंकण्याकरिता आता सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिवेला लास्ट ओव्हर मध्ये बनवाव्या लागतील 20 धावा. म्हटलं होतं की या संघामध्ये आज या टीमचे वेल फिनिशर कैलास पाटील देखील आहेत आणि ते आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चाललेत. 6 मध्ये आता 20 धावांची आवश्यकता. बघा एक क्षण असा होता, एक मोमेंट असा होता की ज्या रेसमध्ये, ज्या चेसिंगमध्ये टीम सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिव्य फार पुढे दिसत होती. मागील षटक जे राखीले ज्याच्यामध्ये 3 विकेट्स काढले राहुलने, पूर्णपणे ना सामना चेंज केला आणि सामना आता ना अंजूर टीमच्या बाजूने झुकवला असं देखील आपण म्हणूया. कारण 6 मध्ये आता 20 धावांची आवश्यकता, चला जास्त वेळ खर्च होतो. अंजूर टीम फिल्डिंग सेट करा मित्रांनो. 6 मध्ये आता 20 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हरची जिम्मेदारी गोलंदाज तयार होतोय हितेश पाटील. त्यांना देखील मी विनंती करतो, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. लास्ट ओव्हर गोलंदाज तयार होतात हितेश मनेरा. दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. 6 मध्ये 20 करण पाटील स्ट्रायकिंग एंडवरती असतील. करण स्पेशली त्याचा गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि गोलंदाजीमध्ये जर पाहिले गेले तर
आपण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये जितकेही यंगस्टर्स आहेत त्यामध्ये पाहिलं गेलं तर भिवंडी विभागामधनं करम पाटील फार कमी वेळामध्ये फार मोठं नाव व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांनी कमवलं. बट आता बॅटिंगमध्ये काहीतरी स्पेशल करून दाखवायचं. 6 मध्ये 20 लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर आहे 2-2 फक्त पाहतच राहतील. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग देखील होईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मैदानाच्या हातामध्ये करण पाटील जलवा दाखवतोय तर मैदानाच्या बाहेर आमचा गुंडू भाई जलवा दाखवतोय. 5 मध्ये आता 14 धावांची आवश्यकता. नितेश पाटील यांचं देखील आगमन. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. 5 चेंडू शिल्लक 14 धावांची आवश्यकता. सामना अतिशय चांगला रंगला मैदानाच्या हातामध्ये. कारण करणच्या या एका फटक्याने ना पुन्हा एकदा विश्वास दिला की अजून देखील सामना संपला नाहीये, अजून देखील लढत बाकी आहे. आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा बॉल देखील लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचे 2 ठोकलेत बॅटर करम पाटील. षटकार. आणि सध्याच्या घडीला प्रत्येकी व्यावसायिक संघासाठी त्याने हे देखील दाखवलं की मी गोलंदाजी नव्हे तर मी फलंदाजी देखील करू शकतो. काय चांगले 2 फटके आलेत. कारण संघ अडचणीमध्ये होता, प्रेशर होतं, दबाव होतं, दडपण होतं. 6 मध्ये 20 धावा अंडर प्रेशर बनवणं हे सोपं कार्य नाही आहे. बट त्या अगदी कठीण परिस्थितीमध्ये आपल्या संघाला यशाचा मार्ग सध्याच्या घडीला दाखवला. इथे बॅटर करम पाटीलचा बॅटमधनं हे 2 फटके. आणि आता समीकरण उरलं या सामन्यामध्ये. येणारे 4 चेंडू आवश्यकता आहे 8 धावांची. अजून देखील सामना संपला नाही आहे. एखादा निर्धाव चेंडू, एखादे विकेट मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकते अंजूर टीमला. बट आता या प्रेशरमध्ये या प्रेशरला हँडल करू शकेल का गोलंदाज हितेश? बघा अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेशर हँडल करून चांगलं खेळ करणं ही फार मोठी कला आहे आणि ही कला फार कमी खेळाडूंना अवगत असते. बट त्या कलेचं प्रदर्शन करम पाटील मैदानाच्या आतमध्ये करतात. स्विचिटचा फटका खेळायचा होता. अपील दरम्यान इथे झाली. प्रश्न तर मला हाच पडला की सरळ बॅटने जर चांगले फटके येत आहेत तर या फटक्याची काही आवश्यकता आहे का? कारण 2 चांगले फटके स्ट्रेट बॅटने आले होते आणि हा बॉल देखील जर आपण पाहिला कदाचित सरळ बॅटने खेळले असते व्ही शेपमध्ये तर या चेंडूवरती देखील मोठा फटका येऊ शकला असता. मग कधी कधी काय होतं की ॲज अ बॅटर शॉर्ट सिलेक्शन योग्य फटक्याची निवड योग्य चेंडूवरती होणं देखील आवश्यक. बट तिथे मिस्टेक झाली आहे. निर्धाव चेंडू म्हणजे आता 3 मध्ये 8. 3 मध्ये 8ची आवश्यकता असताना अपिश खेळलेत. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. हर नामुमकिन चीज मुमकिन हो सकती है लेकिन मुमकिन करने की जिद और हिम्मत आपके अंदर होनी चाहिए. काय खेळ दाखवला. एकंदरीत असं वाटलं देखील नव्हतं की हा सामना या परिस्थितीमध्ये देखील येऊ शकतो. पण 3 मोठे फटके आणि या 3 मोठ्या फटक्यांनी आता अगदी विजयाच्या दाराजवळ उभं केलंय सुमित कुमार आणि कंपनी केवनी दिवे टीमला करम पाटीलने. येणारे 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बघा खऱ्या अर्थाने पाकलं गेलं ना तर टफ 6 मध्ये 20 नव्हते, 2 मध्ये 2 आहेत. कारण भरपूरदा आपण पाहिलेलं आहे की असे समीकरण डिफेंड होतात. 2 मध्ये 2. शॉर्ट पिच टाकला, पूल केला, हवेमध्ये कॅच पकडली तर मॅच मध्ये ट्विस्ट आणि तेच घडलंय. मॅच मध्ये ट्विस्ट. करणला जावं लागेल मैदानाच्या बाहेर म्हणजे आता 1 मध्ये 2. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू शिल्लक 2 धावांची आवश्यकता.
आता जर या दोन नाही बनल्या ना तर त्याचा सर्वात जास्त दुःख जर कोणाला होईल ना तर करण पाटीलला होईल, कारण त्याने फार चांगला खेळ दाखवला. अंडर प्रेशर 3 मोठे फटके त्याचा बॅटमधनं आले, बट अजून देखील फिनिशिंग लाईन क्रॉस करणं बाकी आहे. कारण करण पाटीलने जी मेहनत जो खेळ या मॅचमध्ये दाखवला ना त्याला जर सार्थक ठरवायचं असेल ना तर या 2 धावा बनणं आवश्यक आहे. बट दुसऱ्या बाजूला कौतुक करूया आपण गोलंदाज हितेश याचं, कारण 3 मोठे फटके त्याचा अगेन्स्ट जरूर आले, बट स्वतःच्या प्लॅनला बॅक केलं, शॉर्ट पिच बॉल टाकला, विकेट काढली करण पाटीलचे. आणि जे नियम आहे चेसिंग कंपल्सरी, म्हणजे 2 धावा बनणं आवश्यक. आणि जर 1 धाव जरी अंजूर टीमने इथे डिफेंड केली ना तरी सुद्धा ते हा सामना जिंकू शकतात. आणखीन एक लास्ट बॉल थ्रिलर आपल्या समोर. अंजूर विपक्ष केवणी दिवे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे, एकामध्ये आता बनवायच्या 2, कारण हा 1 चेंडू आपल्याला सांगेल की इथे पुढे कोण जाईल आणि या परिस्थितीमध्ये या स्पर्धेला टाटा बाय बाय कोण करेल. कारण बघा ज्याप्रमाणे मी मागील सामन्यामध्ये देखील म्हटलं की ग्रामीण क्रिकेट हे ना गावाच्या नावासाठी सन्मानासाठी खेळलं जातं. इथे माघार घेणं नव्हे तर लढणं खेळाडू स्वीकारतात आणि ती लढाऊ वृत्ती या मॅचमध्ये अंजूर टीमने दाखवली. ती लढाऊ वृत्ती करण पाटीलने देखील बॅटिंगमध्ये दाखवली. पण आता 1 मध्ये 2 बनतील का? शेवटचा बॉल फुल लेंथ टाकल्या, अपील तर झाली, सिंगल पूर्ण. आणि जर ही सिंगलच असली तर इथे बाजी मारलेली आहे गावदेवी अंजूर, ज्यांना नाहीये हार मंजूर. शेवटच्या चेंडूवरती येऊन 1 मध्ये 2 धावेची आवश्यकता असताना हा टोटल या 2 धावा डिफेंड केलेल्या आहेत आणि हा सामना इथे जिंकलाय शेवटच्या चेंडूवरती गावदेवी अंजूर टीमने. काय सामना पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं जर या 2 नाही बनल्या ना तर सर्वात जास्त रिग्रेट जर कोणाला फील होईल तर ते करणला होईल. कारण बघा 3 चांगले फटके आले होते आणि त्यानंतर 2 मध्ये 2ची आवश्यकता असताना पुलचा फटका आला, तिथे करण बाद झाले आणि अंतिम बॉलवरती फक्त 1च धाव. आणि अवघ्या 1 धावेंनी नव्हे तर चेसिंग कंपल्सरी जो नियम आहे त्या जोरावरती हा सामना इथे जिंकलाय गावदेवी अंजूरने. बट काय खेळ दाखवला दोन्ही टीम्सने, क्वालिटी क्रिकेट आणि अप्रतिम खेळ दोन्ही टीम्सच्या या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्लेड बोथ द टीम्स आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गावदेवी अंजूर. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर आपण देऊया. बघा गोलंदाजांनी चांगला खेळ केलाच, बट स्कोर कार्डवरती 53 धावा का लावल्या गेला? कारण ती जर 1 इनिंग आली नसती ना तर हे धावफलक आपल्याला कदाचित 35 ते 40 देखील पाहायला मिळालं असतं. बट ते टोटल पोहोचवलं 53 पर्यंत, ज्याने इंडिव्हिज्युअली रन्स बनवला 25, ज्याचा बॅटमधनं 3 षटकार 1 चौकार आला, तो तन्मय ठरला या सामन्याचा सामनावीर. चला तन्मय आपण या प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. चला तन्मय आपण या. मनोज दादा पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. मी दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे तन्मयला. इनिंग आणि मॅच विनिंग इनिंग तन्मयने साकारली. वेल प्लेड तन्मय, आणि तुला आणि तुझ्या संघाला पुढील सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. टीम अंजूर आपण कुठे जाऊ नका, कारण गावदेवी ओवळी आणि तसेच पिंपळनेरमधनं जो जिंकेल तो यापुढील होणाऱ्या सामन्यामध्ये अंजूर टीम सोबत खेळेल.
आणि आता पुढील सामन्याला देखील सुरुवात होत आहे. आणि बघा यापुढील होणारे जितकेही सामने आहे प्रत्येकी टीमला मी सांगतो बघा टायमर देखील सेट असतो. बट ॲज अ टीम तुम्ही देखील थोडं लक्ष द्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झालीच पाहिजेत. अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. पहिल्या सत्राला सुरुवात होईल आणि आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया निशांतजी पाटील यांचा. धन्यवाद. तर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील महत्त्वाचा सामना तुम्ही पाहताय पिंपळनेर विरुद्ध गावदेवी ओवळी या दोन संघामध्ये. आणि पिंपळनेर संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि गावदेवी ओवळी या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केल्या. तर बॅटर बी फास्ट सामन्याला सुरुवात करायची. आमचे पंच देखील मैदानावरती दाखल होत आहेत. गावदेवी ओवळी संघ आपली सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा. 4 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची 3 षटके तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना गावदेवी ओवळी संघासाठी आणि आमचे दोन्ही पंच देखील मैदानावरती दाखल होत आहेत. एका बाजूला संदीप पाटील सराणा तुम्ही पाहताय आणि एका बाजूला राजेंद्र पाटील सराणा. पंचांची जोडी कालपासून खूप चांगल्या पद्धतीने पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वातावरण जर पाहिलं तर थोडंसं जर पाहिलं तर वातावरणामध्ये बदल जाणवतोय. कारण दुपारच्या सत्रामध्ये उष्णता खूप जास्त असते परंतु कुठेतरी वातावरण थोडंसं थंड झालं आहे आणि अशा कंडिशनमध्ये क्रिकेट पाहणं एक वेगळीच मजा असते. आणि सध्याच्या घडीला विंटर सीझन सुरू आहे आणि विंटर सीझनमध्ये दिवस थोडासा लहान असतो त्यामुळे आपल्याला वेळ फार कमी आहे आणि वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील ज्याने भिवंडीचं नाव आखाती देशामध्ये सर्वप्रथम नेणारा भिवंडीचा पहिला फलंदाज असेल तो JP तो मैदानावरती दाखल झाला आहे आणि त्याच्या सोबतीनं आपण मोनिश या फलंदाजाला पाहतोय. सलामची जोडी मैदानावरती दाखल आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती फलंदाज ऋतिक गोलंदाज ऋतिक आलेत. गोलंदाज आणि फलंदाजाच्या भूमिकेमध्ये JP जयेश पाटील आणि दोन फलंदाज आपण पाहतोय.